Can we restart? गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आमच्या तिसऱ्या पेपरच्या आधीचा दिवस, जो की असतो अभ्यासाचा दिवस. तर आता वाजले आहेत 12:30. आम्ही चाललो आहे जेवण करायला. जेवण करून आल्यावरती आमचा अभ्यास चालू होईल. काल थोडासा केला, आता थोड्या वेळापूर्वी पण अजून केला. आता ह्याच्यानंतर अजून करायचा अभ्यास. मग सगळा अभ्यास होऊन जाईल आणि उद्या आपण जाईल पेपरला. मग उद्याचा पेपर पुन्हा सोपा जाईल आणि सुंदर जाईल. तर भेटूया आजच्या शेड्यूलमध्ये काय काय होईल ते पाहूया. उद्या आहे आमचा फार्माकोव्हिजिलन्सचा पेपर. त्याच्यामध्ये सगळं असतं ADR मॉनिटरिंग, म्हणजे ॲडवर्स ड्रग इफेक्ट रिॲक्शन्स जे काय असतं ते त्याचा अभ्यास करायचा आहे आम्हाला आज. तर करतो आता मस्तपैकी तयारी अभ्यासाची उद्याच्या पेपरची. आम्ही चालू जेवण करायला भर उन्हामध्ये. बघू शकता जेवणानंतरचा यांचा बेत दुकानातून काहीतरी खायला घेणे. आणि आम्ही ती बसलो इथेच, कारण आम्हाला काहीच घ्यायचं नव्हतं. सो इथेच बसलो आणि आता झोप येते आता. पण मोटिवेशन घ्यायचं, छान अभ्यास करायचं आहे आपल्याला, मस्तपैकी अभ्यास करायचा. आणि हे घेऊन आले मोनॅकोचं ह्यांना खूप मोठी स्पॉन्सरशिप दिली पाहिजे. बिस्किटवाले. मला दाखवणार आमच्या इथलं न्यू स्टडी स्पॉट. हा आहे न्यू स्टडी स्पॉट. इथे सगळेजण येऊन अभ्यास करत असतात, कारण इथं सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता. मस्त असं वातावरण दिसतं इथून. आणि मी इथं येऊन अभ्यास तर नाही करत, मी इथे नाही, हा माझा स्टडी स्पॉट नाही आहे, पण इथे येऊन बसते मला, कारण खूप छान वाटतं. आणि आता मी केली आहे संध्याकाळची अंघोळ, तर मस्त असं फ्रेश वाटतं आहे. आणि आता म्हणजे आत्तापर्यंत झाले 2 युनिट. आजच्या सब्जेक्टचा असा विषय आहे की फार्माकोव्हिजिलन्स हा ऑप्शनल सब्जेक्ट असल्यामुळं ह्याचे कुठे नोट्सच अवेलेबल नाही. म्हणजे जे की आम्ही केअरवेल फार्मामधून करत असतो त्यांचे व्हिडिओजच अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळं व्हिडिओजच नाही बघायला. पण काय इम्परफेक्ट फार्मसीवाल्यांचे नोट्स आहेत अवेलेबल, तर त्याच्यातून आम्ही वाचून अभ्यास करतो आहे. समजून घ्यायचं, अभ्यास करायचा, पेपरमध्ये लिहायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की बाकीचे दुसरे व्हिडिओज आहेत वेगळ्या चॅनल्सचे, पण ते आम्हाला समजत नाही, केअरवेल फार्माचेच समजतात. त्याच्यामुळे आम्ही करतो आता हे नोट्समधून अभ्यास आणि होईल मग उद्या मस्त आम्ही पेपर लिहिल. ह्या आहेत अक्षता भागवत, दिसत आहे खूप वेड्या, त्यांचा पण चालू आहे अभ्यास. बघू शकता इम्परफेक्ट फार्मसी फार्माकोव्हिजिलन्स. बसा मॅम, बसा. या मॅम, बसा. कसं वाटतं तुम्हाला? आणि छान अभ्यास करायचा, म्हणजे कसं अभ्यास पण होतो आणि हिरवळ झाडं पण दिसतं. हिरवळ दिसते. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. गाडी दिसते. नको बाबा, मी अशी नाही, मला अभ्यास लागतो. हो ना, बघा वहीमध्ये पण लय अभ्यास असतो तिचं. हिरवळ दाखव. बघा हिरवळ आणि नेचर खूप छान असतं दिसतोय. बघा कशी अभ्यास करते. आता अभ्यास करत होती जरा, थोडंसं ब्रेक घेतलेला. आता मी छान असं हिरी दूध घेऊन आलेली आणि कॉफी आणलेली आहे. मग अस्मितनी खूप छान कॉफी बनवली, जे तुम्ही बघितलीच असते, तुम्हाला दाखवली. मस्त अशी आम्ही कॉफी पिली आत्ता. आणि कॉफी पिऊन आता परत अभ्यासाचं मोटिवेशन घेतलं आहे आणि मग थोड्या वेळाने आम्ही जाणार जेवण करायला. तर गाईज मस्त असं हेअर वॉश केला आहे आम्ही, डोळे माझे हेअर्स, आणि मस्त वातावरण. आणि गाईज मला कमेंटमध्ये सांगा माझी नवीन नाकातली चमकी कशी दिसतीये, कारण काही लोक मला ह्या रिंगमुळे छपरी बोलतायत. तर तुम्हीच सांगा मी कशी दिसतीये. ॲक्च्युली माझी आधीची चमकी होती स्क्रूची, ती तुटून गेल्यामुळं मला नवीन टोचावं लागलं. आणि मी ते आफ्टर 1 मंथ टोचल्यामुळं ते बुजून गेलं. खूप वर्षापूर्वी मी टोचलेलं ते बुजून गेलं. तर तिथं थोडंसं आता दुखतं आहे, त्याला तेल लावते, असं काहीतरी उपाय करावं लागतात. आणि मस्त आता थोड्या वेळाने आम्ही जाईल जेवण करायला. तोपर्यंत मी करते अभ्यास. भेटूया थोड्या वेळाने. A few moments later. गाईज आहे आजचा मेन्यू: मंचुरियन सूप, मिक्स व्हेज, वरण,
लसूण चटणी लिहिलंय पण आहे कांद्याची चटणी आणि भात. आणि मग आपलं रोजच्या सारखं मस्त वॉकिंगला निघालो. तुला ब्लॉग मध्ये एवढा झूम करून टाकेल ना अर्षद, बघच. आणि मग सगळं झाल्यावरती या लोकांचं जिन्यामध्ये मस्तपैकी असा ग्रुप स्टडी चालू आहे. आणि तर जिथे गॉसिप्स होतं तिथे अभ्यास चालू आहे. आणि हे माझा असा अभ्यास चालू होता चक्कर मारत मारत. बघू शकतं गाईस मला लागलेली भूक. श्रावणी जगताप फेमस रेसिपी काय अंडा शाक्षुका मस्तपैकी असं बनवलंय. आता मी खाणार. काहीच बघू शकता मस्त असं इथं व्ह्यू बघत मस्त आता खायचं, अभ्यास करायचा, ॲट द सेम टाइम थोडंसं नेचर्स व्ह्यू बघायचं. म्हणजे जरा पाऊस बघायचा. आता पाऊस थांबलाय बघू शकता तुम्ही. आणि गाईज ह्या येड्या लोकांचा अभ्यास बघा कसं चालू. तर गाईज आत्तापर्यंत झाले आहेत सगळे युनिट वाचून. सगळ्यामध्ये सेमच आहे त्याच्यामुळं असं पटपट सगळे वाचलेले आहेत. आणि एक मुलगी अभ्यास करते समृद्धी नावाची. आणि माझे झाले बऱ्यापैकी मी सगळे युनिट्स मी वाचले आहेत. आता त्यांना परत एकदा वाचते म्हणजे असं ते समजून घेते कारण त्याचे व्हिडिओज नाहीत त्याच्यामुळं असं स्वतःच त्याला समजून घ्यायचं. आणि मग थोडंसं आज आम्ही डिस्कस करणार अर्धे युनिट कारण आम्हाला जायच्या आधी खूप घाई होते आम्ही डिस्कस करायला बसलो तर. त्याच्यामुळं आता आम्ही अर्धे युनिट डिस्कस करणार आणि उद्या अर्धे सकाळी करणार. आणि मग जाणार पेपरला. म्हणजे छोटे मॅमचं सेशन होईल एक आत्ता. आणि काही लोकांनी थोडंसं डिस्कशन आधी पण चालू केलं. मग आपण करूया आणि मग झोपणार. मग भेटूया उद्या सकाळी. The next morning. तर गाईज आज आहे पेपरचा दिवस. आज आहे आमचा तिसरा पेपर फार्माकोव्हिजिलन्सचा. आणि मी आता मस्तपैकी अंघोळ करून आवरलं आहे. तरी पण तोंड माझं पारूसच दिसतंय. तर आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. जेवण करून आल्यावरती एकदा आमची रिव्हिजन होईल अभ्यासाची. सगळे युनिट्स वाचले आहेत पण परत एकदा पूर्ण रिव्हिजन करणार. मग मस्त आवरून आम्ही जाणार आहे पेपरला. आणि मग बघू पुढे. 2 hours later. तर गाईज आम्ही निघालो आहे मस्त रेडी होऊन पेपरला. आणि आज जरा माझा कॉन्फिडन्स वाढला आहे पेपरला कारण खूप दिवसांनी म्हणजे पूर्ण वर्ष सरलं पण माझं युनिफॉर्मचं शर्ट काही सापडलं नाही. आणि आता लास्ट वन सेकंड पेपरला माझं शर्ट सापडला. हो आणि पेपरच्या लास्ट वन सेकंड पेपरला मला माझं युनिफॉर्मचं शर्ट सापडलं आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आहे म्हणून मी तो घातला आहे आज. आणि आता आम्ही चाललो आहे पेपरला. पेपर आहे फार्माकोव्हिजिलन्स. अभ्यास झाला आहे सगळा. आता जाऊन पेपरमध्ये लिहायचं कारण सगळ्यामध्ये सेमच गोष्टी लिहायच्या ते खूप साऱ्या. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज फंक्शन्स अँड प्रोग्राम्स अँड ऑल ते सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. सेफ्टी मेन वर्ड्स त्याच्यामध्ये सेफ्टी असेसमेंट अंडरस्टँडिंग प्रिव्हेंशन ह्याच गोष्टी लिहायच्यात त्याच्यामध्ये. तर आता जातो पेपरला. मग तुम्हाला देतो पेपरचा रिव्ह्यू. बाय. 3 hours later. पेपर झाल्यानंतर आम्ही लवकर बाहेर आलो त्याच्यामुळे मग जरा सरांसोबत बातचीत केली. हसरे चेहऱ्याला ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ आज सेकंड लास्ट पेपर दिलेला आहे आम्ही. खूप चांगलं वाटतं. ये चला फायनल लेक्चर फाइनल लेक्चर येस. भाई आ गया पेपर देके. शेवटच्या मिनिटापर्यंत पेपरच्या शेवटच्या लाईन पर्यंत. आले नेते आले हसत ते हो. फॉर द लास्ट टाइम आमचं लेक्चर. For the last time.
मला मिळाली बेस्ट कल्चरल ॲक्टिव्हिटी परफॉर्मरची ट्रॉफी. मग मी पण स्पीच दिलं जरा. मग मी आणि अक्षदा मस्तपैकी जरा बाहेर फिरायला गेलो. मग फिरून विरून आलो जरा. क्या बात है सर, क्या बात है सर. गाईज आज पेपर आमचा खूप मस्त असा गेला. चांगला होता, छान, खूप छान नाही म्हणता येणार कारण 5 मार्क्सचे खूप सारे वेगळे क्वेश्चन्स आलेले, त्याच्यामुळं थोडासा मीडियम चांगला पेपर होता. लिहिला मी सगळा पेपर आज चक्क, म्हणजे पूर्ण भरवलं, त्यातले 2-3 पानं राहिले असेल चक्क, पण मी तसं पूर्ण भरले पाहिजे, पण अख्खा पेपर लिहिला आहे मी. आणि त्याच्यानंतरून आमचा क्लासचा फायनल म्हणजे लास्ट असा कंप्लीट फुल क्लासचा मीटअप झाला. त्याच्यात ॲवॉर्ड सेरेमनी झालं. मग त्याच्यात मला ॲवॉर्ड मिळालं कल्चरल ॲक्टिव्हिटी बेस्ट परफॉर्मरचं. ते मी तुम्हाला दाखवेल, थांबा, तुम्ही आधी व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, बघू शकता हे वाला येते. आणि त्याच्यानंतरून मग आम्ही थोडंसं जेवण वगैरे करायला बाहेर गेलो आणि एवढंच केलं. मग आज खूप मज्जा आली आणि भेटूया आता उद्या.